नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुक्काम सोलापूरला, पण नेहमी आळंदी ते पंढरपूर अशी वारी करत करत महाराष्ट्रभर कीर्तन करणाऱ्या या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. मी या राहतात उमानंद अपार्टमेंट, डफरीन चौक, सोलापूर इथे आज आपण या आषाढी निमित्त त्यांना बोलतं करणार आहोत. सौ अपर्णा नागेश सहस्त्रबुद्धे. चला जाणून घेऊया बरंच काही. ही कीर्तनाची कला त्यांनी कशी अवगत केली. चला भेटूया सहस्त्रबुद्धे कुटुंबाला. आषाढीला पंढरपूरच्या आले बहिणी यात्रेला, आषाढीला पंढरपूरच्या आले बहिणी यात्रेला, आजोबायांचा राजा सगळे पंडाय माझ्या निद्रेला, आजोबायांचा राजा सगळे पंडाय माझ्या निद्रेला. ओ विठ्ठल 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 बोला पंढरीकावर रे हाय नमस्कार 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 नमस्कार. उखाणा. हृदयात असावं प्रेम, प्रेमात असावी निष्ठा, निष्ठेत असावा विश्वास, विश्वासात असावा त्याग, त्यागात असावी कृती, कृतीत असावी कला. नागेशांचं नाव घेते. आदेश भाऊजी आले होम मिनिस्टर घ्यायला. अरे वा. मला म्हणजे कीर्तन ऐकतोय असंच वाटू लागलं. त्या ओळख करून सगळे. माझे मिस्टर नागेश सहस्त्रबुद्धे, हा मुलगा अनिश सहस्त्रबुद्धे, ही सून मनाली सहस्त्रबुद्धे, ही नात आरोही सहस्त्रबुद्धे, हे माझे दीर दिलीप सहस्त्रबुद्धे, हे माझ्या वंच अनुप्रिता फडके, हे माझे पेटीचे सर आहेत नागेशी, नागनाथ नागेशी, हा माझा भाऊ गोविंद दाते, ही माझी जाऊ प्रिया सहस्त्रबुद्धे, हे व्याही मिलिंद भावे, ही माझी वहिनी गीता दाते, त्या विहीणबाई अंजली भावे, ही मैत्रिणीची मुलगी, ती मैत्रीण आराधना मस्कर, ही माझी नात आहे प्रचिती गोडबोले, ती मागे मैत्रीण आहे ती संगीता बिराजदार गायिका आहे चांगली, आणि ही माझी भाची अंजली फडके. चला आणि आता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या गप्पांना. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा तुमची? सरस्वती मंदिर सोलापूर, सोलापुरातलीच. तुमचं बालपण? करकंब, पंढरपूर तालुका. पण आई बाबा काय करायचे? शेती करत होते वडील. शेती तुम्ही केली? शेती थोडी केली, 10 वर्ष केली, नंतर ठीक आहे. आणि तुम्ही इथेच होता? मी इथेच. हे पंढरपूर जवळचे, तुम्ही सोलापूरमधले. मग तुमची भेट कुठली? नाही, ते शिकायला सोलापुरात आले नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं. महाविद्यालयीन इथं झालं शिक्षण. कुठे? सोलापूर संगमेश्वर कॉलेज. हां. मग नाही, पत्रिका वगैरे बघून शिस्तीत रीतसर नाही झालंय. इथे एवढे साक्षीदार आहेत, मी विचारलं तरी का तुम्हाला कसं झालं? हे अधिकचं तुम्ही का सांगितलं ते सांगा. म्हणजे भेट कुठे झाली म्हणलं तर दाखवायच्या कार्यक्रमात भेट झाली आहे, एवढं उत्तर होतं. पण मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 37 वर्ष. कशी साथ दिली हो तुम्हाला? छान. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. तुमच्या बाबतीत कसे काय? ते एकदमच म्हणजे माझी खाजगी नोकरी होती, लक्ष्मी विष्णूमध्ये मी काम करत होतो. मिल बंद पडल्यानंतर मग ही सर्व्हिस आणि मी घरात काम करायला लागलो. पडत्या काळात खूपच मदत केली. होय, तुमचे डोळेच बोलू लागले. कारण तो कालखंड किती भयावह असू शकतो हे कुठल्याही कुटुंबाला तो चुकलेला नाही आहे. त्यातून मग तुमचाही स्ट्रगल सुरूच असेल. नोकरी म्हणजे आधी माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. लग्न झालं तेव्हा मी TYBSCला होते. मग लग्नानंतर मात्र मी जी धडाकेबाज शिकायला लागले ती मी BSc विथ केमिस्ट्री केलं, BSc विथ झुलॉजी केलं, MA मराठी केलं, BPEd केलं, संगीत विशारद केलं,
नाट्यगीताचा डिप्लोमा केला, BA कीर्तनशास्त्र, सगळं लग्नानंतर सगळं शिक्षण माझं लग्नानंतर झालंय. घर सांभाळायचं आणि मी कॉलेजला जाऊन रितसर शिकत होते व्यवस्थित. जेवणाची पण व्यवस्था काहीतरी केली होती तुम्ही? तो ह्यांनी सुरू केला ना मिल बंद पडल्यावर. चालू केला. कुठला केला? मी केटरिंगचा बिझनेस चालू केला. बर. मिल बंद पडल्यानंतर म्हणजे बंद पडायच्या वेळेस ले ऑफ वगैरे चालू झाला त्याच वेळेस छोट्या छोट्या ऑर्डर्स घ्यायला चालू केल्या. यांचं जेवणाच्या बाबतीत कसं कसं करतात या? छान करते हां? त्याचं. हीच सगळं करत होती. घरात काही आम्ही बाहेरचं आणत नव्हतो. ते मग कॅटरिंगचा व्यवसाय करताना सगळं बाहेरच. मग त्याच्यासाठी आचारी बाहेर काही दिवस मी स्वतः करत होतो. बाहेर. तर जसा व्याप वाढला तसं मग आचार्य काय वगैरे. यांच्या हातचं बरं नव्हतं, आवडत नव्हतं नाही, हिला इतकं काम आणि शिवाय बाहेरची जबाबदारी त्याच्यामुळे आणि घरात आई वडील म्हातारे होते, त्यांची सेवा सगळी जबाबदारी सगळी होती जबाबदारी. तुमच्या. नाही पण मला विचारायचं मग हे कीर्तन करणं जे काही आहे हां. सुरू कसं झालं? कधी? माझी आई सुनीती दाते ती छान कीर्तन करायची. म्हणजे तिच्या माहेरी घांगुर्डे कंपनी जी आहे म्हणजे सावंती रवींद्र माहिती असेल ती माझ्या आजोळच्या घरातली बरं. मामी भावाची. तर माझ्या मामाच्या घरी सगळ्यांना सगळं येतं, पेटी वाजवायला येते, तबला येतो, गाणं येतं. आणि आई माझी छान कीर्तनं भारुडं करायची. ती मी लहानपणापासून बघत आले आणि तिची अशी इच्छा की हा वारसा कोणीतरी पुढे चालवावा आणि मला त्याच्यात आवड पण होती आणि म्हणून मी भारुडाचे कार्यक्रम गेली 25-30 वर्ष करते. एखादा ऐकवाना भारूड. पाटलीनं आले बाई मोळाची ग, नाकात नथ माझ्या तोळ्याची. पाटलीनं आले बाई मोळाची ग, नाकात नथ माझ्या तोळ्याची. नाकात नथ माझ्या तोळ्याची, नाकात नथ माझ्या तोळ्याची. पाटलीनं आले बाई मोळाची ग, नाकात नथ माझ्या तोळ्याची. पाटलीनं आले बाई मोळाची ग, नाकात नथ माझ्या तोळ्याची. हो, काय छान. आता हे अशी भारुडं सगळी तुम्ही पूर्वी कार्यक्रम करतच होता? अजूनही करते. अजूनही करता? हो, हो. आणि मग आता कीर्तनाकडे हे कधी सुरू झालं किंवा कुठल्या पद्धतीचं कीर्तन तुम्ही करता? हां, मी नारदीय कीर्तन करते आणि आई करायची ते बघत होतेच मी. मग जन्माची कीर्तनं करत होते आधी, रामजन्म, कृष्णजन्म. पण मग व्हॉलेंटरी घेतली मी, शाळेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग मी कालिदास विद्यापीठाचं BA कीर्तनशास्त्र पदवी घेतली. बरं. MA कीर्तनशास्त्र पण पदवी घेतली आणि आता मी पूर्ण शास्त्रीय म्हणजे जे छान कीर्तन की ज्याच्यामध्ये गाणं आहे, ज्याच्यामध्ये वक्तृत्व चांगलं आहे, ज्याच्यामध्ये सगळी पद आर्या, साकी, दिंडी, ओवी हे सगळं समाविष्ट करून छानपैकी मी आता कीर्तन करू शकते. मी एक ॲड करतो. BA कीर्तनशास्त्रात ही गोल्ड मेडल मिळालेलं. मला विद्यापीठात पहिली आले आणि तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच अजूनही गप्पा मारत असताना एक छोटंसं आव्हान. घरात काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. वेळ सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक पहिलं वाक्य वाचून दाखवणार आणि एक एक चिठ्ठी शोधत घरात तुमच्या असलेली चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही ठेवली आहे ती घेऊन यायची. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. वेळ सुरू झाली. सांगू शकता घरातले? ग्रामगीता. 25 सेकंद झालेली आहेत. 40 सेकंद झाली. आठवणींचा उजाळा. आठवणींचा उजाळा म्हणजे बाबांच्या अल्बमचं पण नाव दिलेलं आठवणींचा उजाळा. कटेवरी हात तुझे विटेवरी उभा. 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. बोला कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या दोघांबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर म्हणायचं. सून आहे आणि आई बाबा खरंच ग्रेट कपल आपण म्हणतो, म्हणजे एक आदर्श कपल म्हणावं तसे आहेत दोघंही. खूप सपोर्टिव्ह आहे आणि असेच हसत राहा एवढं सांगेन मी दोघांनी. अजून कोण बोलणार आहे? ती माझी भाऊज आहे माहेरून, सासरहून ती माझी सासू लागते आणि खऱ्या याच्यात ती माझी मैत्रीण पण आहे. अरे सगळं जमवून आणलं. हो, असे आमचं खूप वेगळं आगळं वेगळं नातं आहे. दोघंही खूप छान आहेत,
आणि सगळ्यांना सतत सहकार्य करणं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, मागं असणाऱ्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणं, सगळ्यांना सगळं यावं अशी तिची खूप मनापासून इच्छा असते. आम्ही भजनी मंडळामध्ये असतो तेव्हा प्रत्येकीला ती अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट शिकवत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते जे काही तेज असतं, भक्तीचा ओथंबलेला तो चेहरा आम्हाला सतत पाहावासा वाटतो. 98 सालापासून आमचं भजनी मंडळ आहे, स्वरूप भजनी मंडळ. अपर्णा म्हणजे अखंड उत्साह, दुसरं नाहीच तिच्याबद्दल. कुठलंही करून बघायचं, आपल्या क्षमता वाढवायच्या, रिअसेसमेंट म्हणतो ना आपण स्वतःला, ते सतत त्या प्रोसिजरमध्ये असते. आणि ते बघून बघून तिच्याकडनं आम्हाला इतकं घ्यायला मिळाले. म्हणजे ती नावाची गुरु आहे, आमची मैत्रीण आहे, आम्ही तिच्याशी बरोबरीनं वागतो, पण तिच्याकडनं आम्हाला खूप घ्यायला मिळालं. तशा आम्ही सगळ्या होममेकर आहे स्वरूप भजनी मंडळातल्या, पण तरीसुद्धा आम्हाला तिने एक असं छान व्यासपीठ मिळवून दिलं. घरापेक्षा जास्त तुम्ही भजनी मंडळात जास्त. आता मी इथून घरी जाईल तर माझे मिस्टर विचारतात उद्याला कुठं जायचं ठरवून आलीस सांग म्हणतात. ते इतकं आम्ही एकमेकींचं सगळं आमचं बरोबरीनं चालत असं. आणि त्यांच्याबद्दल तर बोलायच ना, संत माणूस कसा असावा त्यांचं, म्हणजे मी कायम माघारी पण हेच म्हणते की ते अगदी संत पुरुष आहेत आणि त्या दोघांची जोडी अतिशय छान आहे. बरोबर. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ. हा खेळ असा आहे, एक अभंग सुरू होईल, प्रत्येकीने एकदा वाजवायचं आणि दुसरीकडे द्यायचं. असं करून ते पुढे पुढे पास होणार, सगळ्या महिला जितक्या बसलेल्या आहेत. आणि गाणं थांबेल, अभंग थांबेल, तेव्हा ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर तुम्ही पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. कानडा राजा पंढरीचा, कानडा माधुरी. छान. मराठी गाण्यावर नाच. आज तुम्ही ज्या पद्धतीने नाचलात ना, जोरदार, विचारू नका. आणि तुम्ही नाचत असताना तुमच्या भोवतीच्या या 6 जणी आहेत ना, जीव मुठीत घेऊन नाचला. तुम्ही जे हळूहळू कराटे सुरू केले होते ना, ह्या जवळजवळ, पण नाचासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट आहे. समोर ठेवलेल्या बॉलिंग बॉटलमध्ये रिंग अडकवायची आहे. 10 संधी मिळणार आणि जर 7 रिंग अडकल्या तर बक्षीस मिळणार. 1 2 3 4 5 6 7 8. खाली किती पडल्या? 2 पडल्यात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा. कुठलाही एक अभंग गायचा आहे. या विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
या विठूच्या गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. त्यांनी बक्षीस मिळवून दिलं. धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेट. कीर्तनातलं काहीतरी ऐकवणार असाल थोडंसं तर काय ऐकवाल आत्ता? भगवंताचं नामस्मरण केलं सतत तर काय होतं? भगवत नामोच्चारे, भगवत नामोच्चारे, सकल ही पापे सवासने जळती, मळतीन नामधारक पळती, यमदूत विघ्नही पळती. रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 सीतापते रामा रामा. भगवंताचं जर नाम घेतलं तर पापाची वासना जळते. आपण गंगेत स्नान करून आलं तर नुसतं पाप नाहीसं होतं, पण अंतरातली आपल्या मनातली जी पाप करायची किंवा वाईट कर्म करायची जी वासना असती ती नामस्मरणाने जाते. आणि हा नाम घेणारा माणूस कधीही पुन्हा अंतःकरणाने मलिन होत नाही आणि त्याच्यापासून यमही दूर पळतो, म्हणजे त्याला दीर्घायुष्य लाभतं आणि तो सगळ्या संकटांपासून त्या भगवंताच्या नामाने तरला जातो. तेव्हा या सगळ्या आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जो जो वेळ मिळेल तो जिथे जिथे मिळेल तिथे तिथे नामस्मरण मनात सुरू ठेवा असंच सांगणं आहे. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं, खूप छान. पण ही सगळी मंडळी कायम आत्ता त्यांच्या मनात चेहरे गंभीर का आहेत माहिती आहे का? कारण तुम्ही जे मगाशी अभंगातनं म्हणालात ना, सांगत होता की मनातला वाईट विचार वगैरे तुमच्याबद्दलचं काय वाईट असेल ते आज त्यांनी हंडीत टाकलेलं आहे. तुम्ही पटकन रागावता आणि मग त्याच्यामुळे ना कधी कधी एखादं वाक्य हे समोरच्याला वेदना देऊन जातं. खूप दगदग केली आहे, काळजीपोटी लिहिलेलं आहे, जरा दगदग कमी करा. बऱ्याचदा मिस्टरांनाच एकट्याला सगळीकडे जावं लागतं. कुठे जातात ते एकटे? आज कुठे जाणार असं ठरवलं होतं तेही बंद केलं तुम्ही. बरं, आता हे सगळे आरोप काही गमतीशीर, काही तुमच्या काळजीपोटी केलेली, काही कसं वाटतंय, काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, दवदव करते मान्य आहे मला, पण मग आत्ता नाही करायची तर केव्हा करायची? करेक्ट आहे. मग ते करण्याच्या पाठीमागे मी असते, त्यामुळे दवदव होते. आजपासून स्वतःमध्ये खरंच एक बदल करायचा असेल, जशा सगळ्या डिग्र्या घेतल्या तशी ही सुद्धा डिग्री मिळवायची असेल तर काय करावं? राग कमी करायला पाहिजे. होईल, प्रयत्न करेन. नाही मग किमान आजच्या या पांडुरंग वारीच्या निमित्तानं एक संकल्प सोडायचा असेल. होय होय, हा, प्रयत्न तरी नक्की करेन. कसं वाटतंय असं झालं तर? छान वाटतंय आता तुम्हाला? हो. आल्यापासून तुम्ही जे दडपणाखाली हसत होता ना ते आता एकदम मोकळेपणाने हसत. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? ज्यांचं काय नकळत मी रागवल्याने काय एखादं वाक्य गेलं असेल, त्याच्याने कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची क्षमा. तुम्ही? आई वडिलांचीच मागायची, कारण का त्यांना जे काही मी सेवेच्या पोटी जे काही देऊ शकतो अजून सेवा करून घ्यायची होती, पण नाही जमलं त्यांना. पण तुमच्यातलं जे आई बाबा पण आहे ना ते सुद्धा या कुटुंबाला खूप काही देत आहे. आणि म्हणून बघितलं ना, सगळेच जण आपलेपणानं आज इतकं सगळं बोलले. आज लक्ष्मीच्या पावलानं सुनबाई तुमच्या घरात आलेली आहे. कशी आहे सुनबाई? छान आहे. हां, छान स्वभाव आहे. कसा आहे? चांगला आहे. काय हो? दोघींचंही चांगलं. दोघींचेही स्वभाव चांगले आहेत असं म्हणत असताना आईसारखीच ही सुद्धा तापट आहे हे त्याने अंडरलाईन केलेलं आहे. चेहऱ्यावरचं हास्य असंच राहो, हे संपूर्ण कुटुंब कायम आनंदात राहो, या दोघांनाही सुदृढ दीर्घायुष्य लाभो, सगळं कुटुंबाला सुदृढ दीर्घायुष्य लाभो. आणि जसं इतकी वर्षानुवर्ष ही सगळी नाती अशी घट्ट आहेत तशीच कायम घट्ट राहो. सुख समृद्धी आनंद वैभव सारं नांदो आणि त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या पूर्ण हो. जो जे वांछील तो ते लाहो असं म्हणत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत नारदीय कीर्तन करत
प्रबोधनाचं काम करणाऱ्या या माऊलीचा आता आलेला आहे सन्मानाचा क्षण। झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि माऊलींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी। अभिनंदन। पंढरीच्या दिशेने सगळे वारकरी निघालेले आहेत आणि या प्रवासामध्ये होम मिनिस्टरच्या या आनंदवारीमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक घरामध्ये जाऊन तो आनंद देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आजचा भाग इथेच संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात। नमस्कार।